आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। रयत संघटनेकडे आलेल्या तक्रारदार वंदना सपकाळ यांनी दिनांक 29/8/2022 रोजी कंपनीकडून घेतलेल्या लोन स्टेटमेंटमध्ये कर्जफेडीची 235 महिने मुदत दाखवण्यात आली, जी की भरलेले पैसे आणि झालेले महिने त्यानुसार अगदी बरोबर असताना मात्र दिनांक 26/6/2024च्या लोन स्टेटमेंटमध्ये अचानक 330 महिने कर्जफेडीची मुदत दाखवण्यात आली। याबाबत विचारणा करायला गेले असता तुम्हाला तेवढीच रक्कम भरावी लागेल असे दरडावून सांगितले जाते। त्या ठिकाणी हे कर्जदार काम करतात, त्या ठिकाणी कंपनीचे गुंड जाऊन दमबाजी करतात, त्यांच्या घरी जाऊन घराला सील लावीन म्हणून धमकी देतात। याबाबत फायनान्स कंपनीमध्ये विचारणा केली असता तेथील स्टाफ हा महिलेकडे बघून कुचेष्टेने हसतो। हा असा कोणता कायदा आहे? शासनाच्या योजनेचे पैसे मिळवून देतो, आमच्याकडून कर्ज घ्या असे सांगणे ही सरळ कर्जदाराची फसवणूक नाही का? RBIनी यांना गुंड पाळायची परवानगी दिली आहे का? अशा अनेक प्रश्न यांच्यासारख्या शुभम हाऊसिंग फायनान्सकडून घेतलेल्या अनेक कर्जदारांना पडले आहेत। कर्जदार अतिसामान्य कुटुंबातील असून स्वतःच्या जीवाची बडाताण करून आजपर्यंत त्यांनी या कर्जाचे हप्ते रेग्युलर फेडले आहेत। मात्र या प्रायव्हेट कंपन्यांकडून अशा पद्धतीने जर फसवणूक होत असेल तर रयत संघटना शांत बसणार नाही। येत्या 2 दिवसात कर्जदारांचे कायदेशीररित्या ही फायनान्स कंपनी समाधान करू शकली नाही तर रयत संघटनेचे अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे यांनी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे। शुभम फायनान्स या फायनान्स कंपनीने कर्जदार संजय संकपाळ पाचने व त्यांच्या मिसेस या दोघांच्या जॉईंट अकाउंटवर एक लोन त्यांनी कर्जदाराला दिलेलं आहे, हाऊसिंग लोन। त्या हाऊसिंग लोनमध्ये लोन डिस्बर्स करताना एक पत्र आहे, त्याच्यावर त्यांनी लोन पिरियड जो आहे तो 180 महिन्याचा दिलेला आहे, जवळजवळ 15 वर्षाचा। त्यांचा हप्ता वगैरे ठरला, हप्ता वगैरे ते रेग्युलर भरतायत, त्यांनी रेट वगैरे त्यांना सांगितलेला आहे। 2019 सालापासून हे लोन चालू आहे। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 180 महिने तुम्हाला लोन भरायचं आहे, त्या हिशोबाने त्यांनी लोन घेतलं आणि लोन भरायला सुरुवात केली। परंतु एक स्टेटमेंट त्यांनी दिलं त्या कर्जदाराला 29/8/2022 साली, त्याच्यावर लोनचा EMI आहे तो जो काही पिरियड आहे तो पिरियड केला 235 महिने, जो की पहिला सांगितलेला 180 महिने तसं लिहूनसुद्धा दिलेला आहे त्यांनी। त्याच्यानंतर 235 महिने केला, अचानक वाढवला। त्यानंतर 2024 साली परत तोच लोन पिरियड 330 महिन्याने इतका वाढवला, म्हणजे जवळजवळ 15 वर्षापर्यंत तुम्ही लोन फेडा असं सांगून त्यांच्याकडून आता ते जवळजवळ 27 वर्ष लोन त्यांच्याकडून ते फेडण्यासाठी त्यांना सांगतायत आणि ते नाही केल्यामुळे त्यांच्या मागं पैशाचा तागादा लावलेला आहे। यासाठी आज कलेक्टर मॅडमच्या इथं आम्ही भेटायला लोन घेताना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये जी काही आता केंद्र शासनाने योजना आणलेली आहे, एखाद्या महिलेच्या नावानं जर घेत असतील तर त्या महिलेला पहिलं घर असेल तर 2.5 लाख रुपये मिळतात। आज सर्व नॅशनलाइज बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे। सदर शुभम फायनान्स या फायनान्स कंपनीने सुद्धा त्यांना सांगितलेलं होतं की आम्ही तुम्हाला हे सुद्धा प्रोसेस करून देऊ, 2,50,000 रुपये मिळवून देऊ, पण ते सुद्धा त्यांना मिळवलं नाही, तिथं सुद्धा त्यांची फसवणूक झालेली आहे। नमस्कार, मी संदीप शिंदे, रयत संघटना महाराष्ट्र राज्य। दिनांक 2/9/24 रोजी आमच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार शुभम हाऊसिंग फायनान्स या कंपनीने या माझ्या बरोबर असलेल्या रुपाली अवसरे आणि वंदना सपकाळ या 2 भगिनींची एक मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचं निदर्शनास येत आहे। त्यांनी या ठिकाणी दिलेल्या तक्रारीनुसार असं समजतं आहे की ज्यावेळेस लोन प्रकरण घर बांधण्यासाठी आणि एकीला फ्लॅट घेण्यासाठी लोन पाहिजे होतं, अशा माहितीसाठी त्या ठिकाणी शुभम फायनान्स या ठिकाणी गेलेलं असताना त्या ठिकाणी त्यांना चुकीच्या पद्धतीची माहिती देऊन त्या कर्ज घेण्यास त्यांना त्या आमिषाला बळी पाडलेलं आहे। म्हणजे एकंदरीत की तुम्हाला आम्ही कर्ज देतो, बरोबर पंतप्रधान आवास योजनेचे 2.5 लाख रुपये सुद्धा देतो आणि ते 2.5 लाख रुपये तुमच्या मिळालेल्या कर्जातून ते वजा होतील, अशा पद्धतीचं एकूणच त्यांना आमिष दाखवलं आणि त्या आमिष दाखवून त्यांना कर्ज घेण्यास भाग पाडलं। सुरुवातीचं कर्ज हे 12% दिलं,
12% दिलेलं कर्ज हे ऑटोमॅटिक 16% गेलं आणि 16%तून 16% कर्ज पुन्हा ते 18% गेलं आणि हे समजल्यानंतरनं त्या पुन्हा एकदा चौकशीला गेल्यानंतरनं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या तारखेचं ज्यावेळेस स्टेटमेंट काढलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की सुरुवातीचं कर्ज हे आम्हाला 15 वर्षाकरिता दिलं होतं आणि आत्ताचं जे स्टेटमेंट आलं त्याच्यामध्ये 27 वर्षाकरिताचं ते लोन आहे. म्हणजे सुरुवातीचं जे कर्ज होतं ते 180 हप्ते होते आणि नंतरच्या स्टेटमेंटमध्ये जर आपण बघितलं तर 234 हप्ते भरायचे होते आणि शेवटच्या स्टेटमेंटमध्ये त्याच कर्जाचं शेवटच्या स्टेटमेंटमध्ये जर आपण बघितलं तर 330 हप्ते भरायचे. अशा पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीनं ही फायनान्स कंपनी एक प्रकारे सर्वसामान्य माणसाची लूट करत आहे आणि ही लूट होऊ नये अशा अनुषंगानं आज या ठिकाणी या सन्माननीय कलेक्टर साहेबांना या निवेदनाद्वारे रयत राज संघटनेच्या माध्यमातून निवेदनाद्वारे या ठिकाणी आपण ही माहिती पोचवलेली आहे. येत्या 2 दिवसात या दोन्ही कर्जदाराचं जर व्यवस्थित या संस्थेनं या फायनान्स कंपनीनं जर समाधान केलं नाही तर रयत राज संघटना मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडेल असं या ठिकाणी नम्रपणे सांगतो. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा.